एलओसी ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलेल्या सुनीता जमगाडीची एनआयए सुद्धा चौकशी करणार आहे। 28 मे पासून कोठडीत असलेल्या सुनीतानं नागपूर पोलिसांना चौकशीत फारसं सहकार्य केलं नसल्याची माहिती आहे। तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झालेली आहे। आता एनआयए तिची चौकशी करणार आहे। 4 मे रोजी नागपुरातून काश्मीरसाठी रवाना होऊन 14 मे रोजी सुनीतानं कारगिल जवळून एलओसी ओलांडली। पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिला गिलगिट जवळ जुल्फिकार नावाच्या व्यक्तीला भेटायचं होतं, मात्र त्याआधीच तिला पाकिस्तानी रेंजर्सनं पकडून 18 मे रोजी बीएसएफच्या ताब्यात दिलं। विशेष म्हणजे आपल्या अल्पवयीन मुलाला कारगिल जवळ सोडूनच सुनीतानं एलओसी क्रॉस केली होती। तर काश्मीरमधल्या बालकल्याण समितीच्या ताब्यात असलेला हा मुलगा नागपूरमध्ये आपल्या कुटुंबामध्ये परतलाय। दरम्यान तपास यंत्रणांना शंका आहे की स्थानिक मदतीशिवाय सुनीता अवघ्या काही तासात एलओसी क्रॉस करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये एवढ्या आतपर्यंत जाऊ शकत नाही। तिला काश्मीरमध्ये स्थानिक पातळीवर कोणी मदत केली याचा शोध यंत्रणा घेत आहेत। रजत वशिष्ठ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। रजत, नक्कीच सुनीता ज्या पद्धतीने सहजरित्या पाक काश्मीरमध्ये पोहोचली होती, त्यामुळे स्थानिक पातळीवर काही लोकांनी तिला मदत केली का, एलओसी ओलांडण्यामध्ये काही लोकांनी तिला मदत केली का, हे तपास यंत्रणांना जाणून घ्यायचं आहे। आणि सोबत सर्वात अत्यंत महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानने अवघ्या 2 दिवसाच्या चौकशीनंतर तिला भारताच्या स्वाधीन केलेलं आहे। त्यामुळे ही तपास यंत्रणांच्या भुवया उंचावलेल्या आहे, कारण पाकिस्तानचा असा बिहेवियर जो आहे तो शंका निर्माण करणार आहे। त्यामुळे आता या प्रकरणी हे सुद्धा चौकशी करणार आहे। मात्र नागपूर पोलिसांनी अनेक प्रयत्न केले, मात्र सुनीताने फारशी माहिती नाही, फक्त काही जे रत्न आणि खडे असतात त्याचा व्यापार करायचा होता आणि त्याच अनुषंगाने जुल्फिकार नावाच्या व्यक्तीला भेटायचं होतं असं ती सांगत आहे। मात्र खरोखर असं जुल्फिकार नावाचा कोणी व्यक्ती आहे की पाकिस्तानी एजन्सीजनी तयार केलेला तो सोशल मीडिया अकाउंट आहे, याचा तपास सुद्धा आता यंत्रणांना करायचा आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।